बातमी साम टीव्हीच्या इम्पॅक्टची आहे। बघा, सोलापूर जिल्ह्यातील तडवळे गावामध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीची बातमी साम टीव्हीनं दाखवली। या बातमीनंतर जिल्हा प्रशासन मात्र कामाला लागलं असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळालं। नुकसानग्रस्त घरांची बार्शी तालुक्यातील अधिकाऱ्यांनी आता पाहणी केलेली आहे आणि या सर्व नुकसानीची पाहणी करून पुढील पंचनामे केले जातील, ही माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। याबाबतचा घटनास्थळावरून आढावा आमचे प्रतिनिधी विश्वभूषण निमय यांनी घेतला। सोलापूर जिल्ह्यातील तडवळे भागामध्ये काल जोरदार पाऊस झाला आणि त्यामुळे आपण बघितलं की इकडच्या घरामध्ये जवळपास 3 ते 4 फुटापर्यंत पाणी शिरलं होतं। याची बातमी साम टीव्हीनं दाखवली आणि तत्काळ यंत्रणा जी आहे ती हल्ल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर पंचनामे करणं गरजेचं आहे, मात्र या ठिकाणी ग्रामसेवक जे आहेत ते उपलब्ध नाहीयेत। मात्र तलाठ्याकडनं या ठिकाणी पाहणी जी आहे ती केली चाललेली आहे। इकडचे तलाठी आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। कालच्या पावसात पाणी जे आलेलं आहे घरात, त्यांचं काही नुकसान झालेलं आहे ती पाहणी करून तहसील ऑफिसला कळवायचं। म्हणजे अद्याप पंचनामे करत नाहीयेत तुम्ही? बाई कळवायचे, प्राथमिक आहे ती कळवायची। नक्कीच आपण बघू शकतोय की प्राथमिक स्टेजवरती आपण जर बघितलं तर या ठिकाणी पाहणी जी आहे ती इकडच्या तलाठ्याकडनं केली चाललेली आहे आणि हा साम टीव्हीचा इम्पॅक्टच म्हणायला लागेल की इकडच्या लोकांच्या व्यथा आपण साम टीव्हीवरती दाखवल्या आणि यंत्रणा जी आहे त्याला गती आली आणि आपण बघू शकताय की या माणसांना न्याय देण्यासाठी यंत्रणा जी आहे ती आता कामाला लागल्याचं चित्र आपल्याला एकूणच या ठिकाणी पाहायला मिळत आहे। विश्वभूषण लिमय, साम टीव्ही न्यूज, सोलापूर।